मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपले विचार, आपल्या भावना आपल्या शरीरावर किती खोलवर परिणाम करत असतात. पण त्यातून एक प्रश्न निर्माण होतो, जर भावना इतक्या खोलवर शरीरावर परिणाम करत असतील तर त्यातून आजार निर्माण होऊ शकतात का? याचंच उत्तर शोधलं एका जर्मन डॉक्टरने. त्यांच्या आयुष्यामध्ये एक भीषण प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाच्या काही कालावधीनंतर त्यांना एक गंभीर आजार झाला. पण यासाठी ते ब्लेम करत राहिले नाही. स्वतःच्या आजाराची कारणं शोधायला त्यांनी सुरुवात केली. हा आजार मलाच का झाला? आणि यातून एक विलक्षण प्रवासाची सुरुवात झाली. अनेक वर्ष संशोधन केल्यानंतर त्यांना प्रत्येक आजाराच्या मागे एक विशिष्ट पॅटर्न सापडला. आणि हा शोध इतका वेगळा होता की त्याने वैद्यकशास्त्राचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. या शोधाचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा मला जाणवलं की प्रत्येक आजारासाठी शरीराचे धन्यवाद मानायला हवे. हे ऐकून बऱ्याच जणांना वेगळे वाटेल, कारण त्रास देणाऱ्या, वेदना देणाऱ्या गोष्टीसाठी आभार का मानायचे? आजार म्हणजे शरीराच्या नैसर्गिक रचनेमध्ये, कार्यामध्ये काहीतरी बिघाड होत आहे असे आपण मानतो. एक काळी मी देखील असाच विचार करत होतो. लुईस पाश्चरने 19व्या शतकाच्या मध्यामध्ये जीवाणूंचा शोध लावला. 1980च्या दशकापर्यंत त्यापेक्षा मोठा आणि महत्त्वाचा शोध वैद्यकशास्त्रात लागला नव्हता. कारण आजाराचं मूळ कारण म्हणजे जीवाणूच असा पक्का समज झाला होता. पण त्यामुळे आजाराची खरी उत्पत्ती शोधण्याचं क्षेत्र खूप मर्यादित राहिलं. जर आजार उपयोगी नसते तर अस्तित्वात राहिले असते का? कारण निसर्गाचा एक नियम आहे, जी गोष्ट उपयोगी नाही ती हळूहळू नष्ट होत असते. आजार हे उपयोगी आहेत, पण तुम्ही समजतात त्यासाठी नाही, लोकसंख्या कमी करण्यासाठी नाही, तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, अर्थपूर्ण आहे. प्रत्येक आजारामागे एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो. पण तो समजण्यासाठी शरीर आणि मन हे वेगळे नाही, ते एकत्रितपणे काम करत असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या भावनांचं प्रतिबिंब शरीरावर दिसतं हे समजून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर आज या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, माझे मिशनच हे आहे की लोकांना आपल्या इनर इंटेलिजन्सविषयी जागृत करणं आणि त्यांना एका विस्डमकडं नेणं. तर आज आपण ज्या डॉक्टरांबद्दल बोलत होतो त्यांचे नाव आहे डॉक्टर राईक हॅमर. डॉक्टर राईक हॅमर यांच्या अद्भुत शोधाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याने दाखवून दिलं की प्रत्येक आजारामागे एक स्पेसिफिक इमोशनल शॉक, एक अनरिझॉल्व कन्फ्लिक्ट असते. म्हणजे आजार हे आपल्याला या अनरिझॉल्व इमोशनकडे लक्ष वेधत असतात, जे इमोशन आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी अडसर ठरू शकतात. म्हणजे आजार एक प्रकारे आपल्याला मदतच करत असतात. 1980च्या सुरुवातीला एका उन्हाळ्यामध्ये एका बोटीवर डॉक्टर हॅमर यांचा मुलगा झोपलेला असताना त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेने डॉक्टर हॅमर आणि त्यांची पत्नी अतिशय व्यथित झाली. त्यातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. आणि या घटनेच्या काही कालावधीनंतर डॉक्टर हॅमर यांना देखील टेस्टिक्युलर कॅन्सरचे निदान झाले. आपल्या पत्नीचा मृत्यू, आपल्याला झालेला आजार आणि आपल्या मुलाच्या मृत्यूचा नक्की काहीतरी संबंध आहे असे त्यांना वाटले. संशोधक वृत्ती असल्यामुळे त्यांनी या गृहीतकाचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यांना समजलं की जर एखादी घटना मानसिक धक्का देणारी असेल तर त्याने मेंदूमध्ये बदल करतो आणि त्यानंतर आजार निर्माण होतो. याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की त्यांना झालेल्या आजारापूर्वी त्यांनी काही मानसिक आघात, एखादी ट्रॅजेडी अनुभवली आहे का? आणि खरोखरच प्रत्येक रुग्णांनी आजार होण्यापूर्वी काहीतरी ट्रॅजेडी अनुभवलेली होती. 20 वर्षामध्ये त्यांनी 31,000पेक्षा जास्त रुग्णांचा अभ्यास केला आणि आपल्या या संशोधनाची पुष्टी केली. आणि यातूनच त्यांनी 5 सिद्धांत मांडले. यातील पहिला सिद्धांत सांगतो की प्रत्येक आजाराची सुरुवात ही अचानक अनुभवलेल्या भावनिक संघर्षापासून होते. आणि हा धक्का असा असतो की व्यक्ती एकटा अनुभवत असतो आणि त्याविषयी इतरांशी बोलू शकत नसतो. या धक्क्यानंतर मेंदूमध्ये विशिष्ट ठिकाणी बदल होतात आणि या बदलाचा परिणाम आजाराच्या माध्यमातून शरीरावर विशिष्ट अवयव प्रभावित होऊन दिसून येते. दुसरा सिद्धांत सांगतो की आजार निर्मितीच्या 2 फेज असतात. जोपर्यंत भावनिक संघर्ष सुटत नाही तोपर्यंत आजाराची ॲक्टिव्ह फेज सुरू राहते. यामध्ये व्यक्ती सतत तणावाखाली राहतो, त्यामुळे झोप लागत नाही आणि हात आणि पाय थंड पडतात. म्हणूनच याला कोल्ड फेज देखील म्हणतात. जेव्हा
भावनिक संघर्षाचा गुंता सुटतो त्यावेळी हिलिंग फेज सुरू होते आणि यामध्ये शरीराच्या एखाद्या भागाला किंवा अवयवाला सूज येणं, वेदना होणं आणि ताप येणं अशी लक्षणं जाणवतात. म्हणून याला हॉट फेज देखील म्हणतात. तिसरा सिद्धांत सांगतो की आपल्या मेंदूचे वेगवेगळे भाग आहेत जे उत्क्रांतीनुसार निर्माण होत आले आहेत. प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या अवयवांवर नियंत्रण ठेवत असतो. एखादा धक्का बसला की त्यामधील भावनिक संघर्षानुसार मेंदूचा विशिष्ट भाग हा प्रभावित होतो आणि त्या मेंदूचा भाग ज्या अवयवाला नियंत्रित करतो त्या अवयवाशी निगडीत आजार निर्माण होत असतो. सिद्धांत 4 सांगतो की सूक्ष्मजंतूकडे शत्रू म्हणून पाहू नका. डॉक्टर हॅमर यांच्या संशोधनानुसार सूक्ष्मजंतू हिलिंग फेजमध्ये आपल्याला मदत करत असतात. शरीर दुरुस्त करण्यासाठी त्यांची मदत होत असते. आणि शेवटचा सिद्धांत, 5वा सिद्धांत आपल्याला सांगतो की आजाराकडे शत्रू म्हणून पाहू नका. आजार म्हणजे निसर्गाने बनवलेला एक सर्व्हायवल प्रोग्रॅम आहे. म्हणजे या जीवनामध्ये टिकून राहण्यासाठी बनवलेला एक जैविक प्रोग्रॅम आहे. आपल्या अनरिझॉल्व्ह इमोशनला तुम्ही जर रिलीज केलं तर तुमचं शरीर स्वतःहून बरं व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आजाराची भीती वाटण्याऐवजी आजाराचा अर्थ समजून घेणं हे तुमच्या हिलिंगमधलं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडा जरी स्पर्शून गेला असेल, तुमच्या ज्ञानामध्ये थोडी जरी भर पडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. कारण तुमचा एक लाईक माझा मेसेज अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आजाराने त्रस्त असलेल्या, होप संपलेल्या लोकांना एक आशेचा किरण निर्माण होईल. मित्रांनो, तुम्हाला एखादा आजार असेल, तुमचा एखादा प्रियजन आजाराने ग्रस्त असेल आणि आजार सुरू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एखादी ट्रॅजेडी अनुभवली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा संशोधक व्यक्तींबद्दल, अशा डॉक्टरांबद्दल ज्यांना स्वतः गंभीर आजार झाले होते आणि त्यांनी स्वतःच्या मनावर काम केले आणि स्वतःला बरे केले. हे ज्ञान त्यांनी स्वतःपर्यंतच सीमित ठेवलं नाही तर जगभरातील अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.